श्रीराम. नमस्कार. श्रीमद दासबोधावरील निरूपण आपण पाहत आहोत मंडळी. निरूपणामध्ये आपण दशक पहिला आणि त्यातला समास पहिला आज पाहणार आहोत. समर्थांनी इसवी सन 1654 ते 1656 या 2 वर्षामध्ये श्रीमद ग्रंथराज दासबोधाची रचना केली आहे. आणि ह्या दासबोधाचं जे जन्मस्थान आहे ते शिवथरघळ सुंदर मठ अशा नावाने प्रसिद्ध आहे. जावळीच्या परिसरामध्ये निबिड अरण्यात असणाऱ्या डोंगर कपारीमध्ये ही अतिशय सुंदर आणि निसर्ग सौंदर्याने नटलेली अशी घळ आहे. श्री समर्थांनी 2 वर्ष अशा एकांत स्थळी स्थिर राहून या ज्ञानप्रधान सद्ग्रंथाचं लिखाण केलेलं आहे. आणि या ग्रंथराज दासबोधाची ओवीबद्ध काव्यरचना छंद आणि यमक जुळवूनच केलेली आहे. समर्थ बोलत राहिले आणि त्यांचा पट्टशिष्य कल्याणस्वामी हा या समर्थांच्या मुखातून स्त्रवलेल्या ओव्यांचं लेखन करीत राहिला. अशा रीतीनं अतिशय सुंदर अशा ह्या दासबोधाची रचना झालेली आहे. वेगवेगळे जे सगळे दशक आहेत याच्यामध्ये प्रत्येक दशक काहीतरी मुख्य अंग घेऊन आपल्यासमोर प्रगट झालेला आहे. आणि परमार्थ मार्गावरील ज्या 3 महत्त्वाच्या प्रक्रिया आहेत, वेदांत, सिद्धांत आणि धादांत, हा अनुभव सिद्ध समर्थांनी इथं प्रतिपादन केलेलं आहे. त्याचप्रमाणे अध्यात्मज्ञानाचं उत्तम मार्गदर्शन केलेलं आहे. नवविधा भक्तीचं सुद्धा विस्तृत विवरण केलेलं आहे. थोडक्यात श्री दासबोध हा जो ग्रंथ आहे हा महाकाव्यामध्ये याची गणना होते. पहिला जो समास आहे तो आहे ग्रंथारंभ. श्रोते पुसती कोण ग्रंथ, काय बोलिले जियेथ, श्रवण केली आणि प्राप्त, काय आहे श्रीराम. ग्रंथानाम दासबोध, गुरुशिष्यांचा संवाद, येथ बोलिला विशद, भक्तिमार्ग श्रीराम. नवविधा भक्ती आणि ज्ञान, बोलिले वैराग्याचे लक्षण, बहुधा अध्यात्म निरोपण, निरोपिले श्रीराम. आता त्या काळामध्ये वेदांतावर ग्रंथ लिहिण्याची मध्ययुगीन परंपरा होती. त्याच काळामध्ये याही ग्रंथाची निर्मिती झाली आहे. आणि हा जो सगळा दासबोध ग्रंथ आहे हा गुरु आणि शिष्य यांच्या संवादामधून हा आकाराला आलेला आहे. दासबोधामध्ये मग आरंभीच आता शिष्यमंडळी जी आहेत ती प्रश्न विचारणार आणि त्यांना एक एक उत्तरं असा हा संवादात्मक पुढे 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 हा ग्रंथ प्रवास करणार आहे. आता आरंभीचाच प्रश्न आहे की हा ग्रंथ कोणता आहे, त्यात काय सांगितलं आहे आणि त्याच्या अभ्यासाचं काय बरं फल आहे. त्यावर समर्थ उत्तर देतात की या ग्रंथाचं नाव दासबोध आणि गुरु आणि शिष्य यांच्या संवाद रूपाने हा ग्रंथ लिहिला असून त्यामध्ये भक्ती मार्गाचं स्पष्ट असं विवेचन केलेलं आहे. आता दासबोधामध्ये काय सांगितलं आहे तर नवविधा भक्ती, ब्रह्मज्ञान, वैराग्य यांचं लक्षण सांगितलं आहे. आत्मविद्येच्या अनेक अंगाचं विवेचन जागोजाग केलेलं आढळेल. आता दासबोधाचं जे प्रधान प्रमेय आहे ते म्हणजे भक्तीच्या मार्गाने जाणाऱ्यास ईश्वराचं दर्शन हमखास घडतं असा या ग्रंथाचा स्पष्ट अभिप्राय आहे. श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी जे मुख्य योग सांगितलेले आहेत, कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग, त्यातला जो भक्तियोग आहे तो समर्थांनी इथे आधाराला घेतलेला आहे. आणि समर्थांची जर प्रत्यक्ष कृती पाहाल तर ती कर्मयोगावर आधारित होती आणि अतिशय
म्हणजे उपासना मनन चिंतन साधना करून ज्ञानयोगाचे अधिकारी असलेले हे समर्थ रामदास स्वामी सगळ्या योगांचा त्यांच्या ठायी अतिशय उत्कृष्ट संगम झालेला आहे. आता उत्कृष्ट भक्ती मग कोणाची? ज्यास अज्ञानाचा स्पर्श नाही. शुद्ध ज्ञान कुठलं, आत्मस्थिती कशी असते याचा निर्णय सुद्धा या संपूर्ण ओव्यांमध्ये केलेला आपल्याला पुढे बघायला मिळणार आहे. त्याचप्रमाणे शुद्ध उपदेश कसा असतो, सायुज्य मुक्ती कशाला म्हणतात, मोक्षप्राप्तीचं लक्षण काय असतं, शुद्ध आत्मस्वरूप कसं, विदेह स्थिती कोणती, अलिप्तपणा म्हणजे काय, सर्व देवांचा देव कोणता, उत्तम भक्त कोण, जीव आणि शिव यांचं स्वरूप तरी कसं असतं, सर्वोत्तम ब्रह्म काय आहे, अनेक प्रकारची मतं आणि मतांतरं याविषयी दासबोधामध्ये विवेचन आपल्याला बघायला मिळणार आहे. शिवाय उपासनेचं मुख्य लक्षण, नाना प्रकारच्या काव्यांची लक्षणं, नाना प्रकारच्या चतुरपणाची लक्षणं, मायेच्या उत्पत्तीची लक्षणं, पंचमहाभूतांची सगळी विस्तृत माहिती आणि या सृष्टीचा कर्ता कोण, त्याचं लक्षण कोण, या सगळ्याचं वर्णन दासबोधामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. आता दासबोधाची रचना कशी आहे ते आपण आधीच सांगितलेलं आहे. शिवाय याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचं इथे पहिल्यांदाच विशद केलेलं आहे की दासबोध लिहिण्यासाठी घेतलेले आधार ग्रंथ कुठले. आज कुठलाही जेव्हा आपण एखादी ग्रंथसंपदा निर्माण करतो किंवा इव्हन कॉलेजमध्ये मुलांना प्रोजेक्ट रिपोर्ट रायटिंग असतं, तर त्यावेळेला सुद्धा जेव्हा आपण सगळा रिपोर्ट सबमिट करतो तर त्यावेळेला पाठीमागे एक अपेंडिक्स द्यायचं असतं की तुम्ही या म्हणजे लिस्ट ऑफ रेफरन्स बुक्स, की हा सगळा प्रोजेक्ट तुम्ही तयार जो केला आहे किंवा हे जे सगळं तुम्ही लिखाण सगळं सादर करता आहात, तर याच्यासाठी तुम्ही कुठले कुठले बुक्स रेफर केली यांची यादी देणं हे अनिवार्य असतं. तर आज ही पद्धत आपण वापरतो आहे आणि आपली शैक्षणिक पद्धती ही बरीचशी इंग्रजांनी इथं जी काही शिक्षण पद्धती आपल्याला आखून दिली, आज त्यावरच आधारित आपली पद्धती आहे. पण समर्थांची वाङ्मय निर्मिती आहे ही 350-400 वर्षांपूर्वी 400-450 वर्ष होऊन गेली, इतकी जुनी आहे. त्यावेळेला त्यांची ही पद्धत बघा, खरोखर म्हणजे एक एक न बारकाईने आपण बघत गेलो तर खरोखर अचंबा वाटावा अशी परिस्थिती आहे. म्हणजे असंच ॲट रँडम लिहिलेलं नाही आहे. काय काय आधार घेतला, कशाचा अभ्यास केला, हे सगळं समर्थांनी अगदी स्पष्टपणे आपल्याला इथे नोंद करून ठेवलेलं आहे की तुम्हाला जर काही शंका असेल तर तुम्ही हा ग्रंथ उघडून बघावा आणि त्याच्या आधारावरच मी हे प्रतिपादन केलेलं आहे. माझ्या मनाचं असं काही नाही आहे. मनाचं म्हणजे आपण न म्हणतो काय मनातल्या काहीतरी सगळं मांडते असं आपण व्यवहारात म्हणतो ना, सगळं कल्पना आहे, हे काहीही खरं नाही आहे असं म्हणण्याचा उद्देश आहे. मग समर्थांनी आता त्या सगळ्या ग्रंथांची नावं पण दिलेली आहेत. शिवाय मत्सरी लोक टीका कशी करतात, तर अनेक प्रकारचे आधार घेऊन मांडलेला हा विषयसुद्धा काही लोकांच्या मताने तो खोटा आहे, चुकीचा आहे असं म्हणणारे काही कमी नसतात. आणि तसं जर म्हणत असतील ना, तर त्या सर्व थोर आधार ग्रंथांना, प्रत्यक्ष भगवंताच्या वचनांना आणि सगळ्या वेदांत ग्रंथांना खोटं मानावं लागेल, हे टीकाकारांच्या लक्षात येत नाही. हेही समर्थांनी 17व्या ओळीमध्ये अगदी स्पष्ट मांडून ठेवलेलं आहे. ग्रंथांची नामावली दिलेली आहे. आणि शिवाय समर्थ म्हणतात की दासबोधामधला जो विषय आहे त्याचं जे प्रतिपादन केलेलं आहे ते भगवंताच्या मताला अनुसरून केलेलं आहे. वैयक्तिक असं समर्थांचं याच्यामध्ये की जे कोणालाही पटणार नाही असं काहीच नाही आहे. कारण ना, शेवटी आधार आपल्याला फार महत्त्वाचा असतो प्रत्येक गोष्टीला. शिवाय समर्थ आता पुढे 22व्या ओवीमध्ये आपल्याला म्हणतायत की पूर्ण ग्रंथ पाहिल्या विण उगाच ठेवी जो दूषण,
तो दुरात्मा दुराभिमान मत्सरे करी श्रीराम. अभिमाने उठे मत्सर, मत्सरे ये तिरस्कार. पुढे क्रोधाचा विकार प्रबळे बळे. काय आहे ना की एखादा ग्रंथ आरंभापासून शेवटपर्यंत न वाचता जो मनुष्य त्याला उगाचच नावं ठेवतो तो दुष्टबुद्धीचा असतो. केवळ मत्सराने आपला दुराभिमान, आपली हीनवृत्ती तो प्रगट करतो आणि मग दुष्ट अभिमानाने मत्सर निर्माण होतो, मत्सराने तिरस्कार प्रगट होतो आणि त्यातून तीव्र क्रोधाचा विकार पोसला जातो. आणि याचंच आपण एक उदाहरण सगळ्यांना ठाऊक आहे की संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांची जी गाथा आहे अभंगाची, तर देहूतल्या काही मंडळींनी त्याच्यावर संपूर्ण आक्षेप घेतला आणि ही गाथा इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवण्यासाठी तुकारामांना आग्रह धरलेला होता. आणि तुकोबारायांनी सुद्धा त्यांच्या पांडुरंगावर पूर्ण विश्वास ठेवून ती गाथा इंद्रायणीच्या स्वाधीन केलेली होती. आणि पुढे जे घडायचं अपेक्षित जे आहे, जे सत्य आहे तेच घडलेलं आहे. तर समर्थ इथं तेच सांगतात. आणि समर्थ रामदास स्वामी आणि संत तुकाराम हे समकालीन संत होते. तर समर्थांचं म्हणणं असं आहे की ज्याचं मन विकृत झालं आहे ना, ज्याच्या अंतर्यामी कामक्रोध खवळलेले आहेत ना, ते लोक केवळ अहंकाराने या नासक्या मनस्थितीला पोचतात असं जगामध्ये सर्वत्र बघायला मिळतं. कामक्रोधाने जो असा संपूर्ण ग्रस्त माणूस असतो तो कधी चांगला असू शकत नाही. त्याच्यासाठी उदाहरण असं आहे की जो समुद्रमंथनाच्या वेळेला राहू हा जो ग्रह आहे तो अमृत प्याला, तो अमर व्हायला हवा होता, पण कामक्रोधामुळे अमर होण्याऐवजी तो मरून गेला. म्हणजे मोहिनी रूप भगवंतांनी धारण केलं आणि ती कथा आपण जाणतो. आता समर्थांची लिहिण्याची पद्धत आहे ना, ती ना खरंच इतकी वेगळी धाटणी आहे ना. बघा ना, हे उदाहरण देता देता पुढच्या ओवीला समर्थ म्हणतात, आता असो हे बोलणे, अधिकारा सारिखे घेणे, परंतु अभिमान त्यागणे, हे उत्तमोत्तम श्रीराम. समर्थ म्हणतात की बास झाला ना हा विषय, आपल्याला सोसेल झेपेल तेवढंच प्रत्येकाने दासबोधातून घ्यावं, फक्त अहंकार बाजूला सारून ते घ्यावं, हे सगळ्यात उत्तम. आणि आता हे सगळं सांगून झाल्यानंतर अर्थात प्रत्येकाला नेहमीच जे अपेक्षित किंवा उत्सुकता मनामध्ये असते ते की दासबोधाच्या अभ्यासानं मिळणारं फळ. तर समर्थ म्हणतात की दासबोधाचा अभ्यास केला तर माणसाचं वागणं बदलतं, सारे संशय तत्काळ समूळ नाश पावतात, ईश्वर दर्शनाचा सोपा आणि सुखाचा मार्ग सापडतो. परमार्थ साधण्यासाठी मग कठीण आणि कष्टदायक साधनांची जरुरी राहत नाही. सायुज्य मुक्तीचं रहस्य सहजपणे हाती येतं आणि अज्ञान, दुःख, खोट्या समजुती समूळ नाहीशा होऊन चटकन ज्ञानप्राप्ती होते. योगी पुरुष वैराग्याला मोठं भाग्य समजतात आणि हे वैराग्य माणसाच्या अंगी येतं. अंतर्यामी विवेक उत्पन्न होतो आणि व्यवहारातील चातुर्याने प्रसंग पाहून कसं वागावं हे समजतं. आणि भ्रमिष्ट म्हणजे वेडे, चुकीच्या समजुती बाळगणारे, कल्पना बाळगणारे, दुर्गुणी, हीन लक्षणी जरी असले तरी त्यांच्यात सुद्धा बदल होऊन ते सुद्धा उत्तम लक्षणी होऊ शकतात. दुसऱ्याची लबाडी ओळखता येते, त्यानुसार तर्क चालवता येतो, वेळ प्रसंग जाणता येतो. आळशी माणसं उद्योगी बनतात, पापी माणसं पश्चाताप पाहून पावन होतात. आणि हे जे अभ्यासी माणसाचं जे आहे की त्याच्यामध्ये जो मुख्य आहे ना की मी देह आहे या घट्ट समजुतीला तडा जातो आणि अभ्यासामुळे हे सगळं टळतं. भक्तिमार्गाची निंदा करणारी माणसं स्वतः आदराने भक्ती करू शकतात. ऐसी याची फळश्रुती, श्रवणे चुके अधोगती, मनास होय विश्रांती, समाधान श्रीराम. जयाचा भावार्थ जैसा, तयास लाभ तैसा, मत्सर धरी जो पुसा, तयास तेची प्राप्त श्रीराम. आणि अशा पद्धतीनं हा गुरुशिष्य संवादातून घडलेला ग्रंथारंभ लक्षण हा दशक पहिला, त्यातला दशक समास पहिला
आपण इथे समाप्त करीत आहोत. जय जय रघुवीर समर्थ.